मंडळी नमस्कार, स्वागत. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी भरभरून अरुला आशीर्वाद दिलेत, विशेष दिलेत. थँक्यू सो मच. खूप आभारी आहोत आम्ही सगळे, आमचं संपूर्ण कुटुंब. थँक्यू सो व्हेरी मच. खूप जणांना बर्थडेचा व्लॉग पाहायचा आहे. येईल जसं जमलंय तसं शूट केलंय. स्वतःकडे कार्यक्रम म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यामुळे जसं जितकं जमलंय तितकं शूट केलंय. एडिटिंगला अजूनही तसा वेळ मिळालेला नाही आहे. जितकं जमतंय तितकं मी एडिटिंग आउटसोर्स करते, पण तिकडून पण यायला लेट होते कारण की एडिटिंगला मुळातच टाइम लागतो. त्याच्यामुळे थोडा मला वेळ द्या, व्लॉग तुमच्या समोर येईल. या व्लॉगमध्ये मी काही फोटोज आणि शक्यतो जमले तर व्हिडिओ ऍड करते, छोटे छोटे छोटे, जेणेकरून तुम्हाला एक कल्पना येईल कार्यक्रमाची रूपरेषा साधारण कशी पार पडली, कशी सजावट होती, आम्ही सगळे कसे दिसत होतो हे तर तुम्हाला त्या फोटो व्हिडिओ मधून कळेलच. आरूच्या चेहऱ्यावर पण तुम्हाला दिसेल की तो थोडासा स्लीपी मूड मध्ये होता. तरी त्याने झोपायला 12च वाजवले. बरं, झोपला तो 12च वाजता त्याच्या रेग्युलर टाइमला, पण 7 वाजल्यापासून त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते जसं की मला झोप आली आहे. आणि तरी तो बरा राहिला. फारच त्यांनी गोंगाट केला, फारच रडला असं काही नाही. ठीक ठीक होता, फक्त थोडासा मायूस होता, असं झोप आल्यासारखा. कदाचित जिथे फंक्शन होतं म्हणजे आपल्या इथेच होतं शेतात पाठी, तिथे लाईट्स खूप होत्या, तेवढ्या लाईटची सवय नाही, माणसं एवढे त्यांची सवय नाही, असा आवाज होता स्पीकरचा वगैरे त्यांची सवय नाही, त्या एन्व्हायरमेंट त्याला नवीन होतं. घरात कशी शांतता असते ना, कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो थोडासा भांबवला असेल आणि कदाचित त्याला थोडीशी झोप पण आली असेल. पण झोपला तो 12च वाजता. 7 वाजल्यापासून नुसतं असा पण झोपला 12च वाजता. असो, पहिला बर्थडेला मुलं फार चिरचिर करतात काही जण, पण त्या मानाने अरूप बरा होता. फोटोमध्ये मात्र तो असा हॅपनिंग, असा छान हॅप्पी आलेला नाहीच आहे. मी जे फोटो बघितले पटपट त्याच्यात ओके चालय, ठीक आहे. तुम्ही मला माहिती हा पॉइंट आउट कराल म्हणून मी आधीच सांगितलं, तर ते फोटोज व्हिडिओज मी लावती याच्यासमोर. अजून एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्यासोबत. एक व्हिडिओ आहे जो माझ्या मैत्रिणीने, माझ्या बहिणीने, जी तुमच्यातूनच एक माझी मैत्रीण बहीण झाली आहे, तिने बनवून पाठवलेला आहे. आणि जेव्हा मी तो बघितला ना व्हिडिओ, बापरे, म्हणजे मी स्वतः कल्पना केली नव्हती, म्हणजे माझ्या डोक्यात पण आलं नव्हतं एवढ्या वर्षभराची जर्नी, पण तिने मला त्या व्हिडिओज थ्रू दाखवून दिली की ताई बघ तुझा प्रवास कसा होता. अगदी प्रेग्नन्सी जेव्हापासून कळली तेव्हापासून आतापर्यंत ज्या छोट्या गोष्टी माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट अशा घडत गेल्या, त्या सगळ्या तिने अशा कलेक्ट केलेल्या आहेत आपल्या व्हिडिओज मधून. आणि तिचं नाव आहे उर्वशी चव्हाण. मी याच्या आधी पण आपल्या व्हिडिओजमधून तिचा जिक्र केलेला आहे, पण मी जितका करू तितका कमी आहे. ती खरंच माझी मैत्रीण आणि बहीण अशी झालेली आहे ना तुमच्या माध्यमातून. मी देवाचे खरंच आभार व्यक्त करेन की तिच्याशी माझी ओळख झाली. मी अजून पर्सनली नाही भेटलेले तिला, पण असंच आम्ही कधीतरी थोडीशी चॅट करतो. एक तर वेळच नसतो, पण तरी त्यातलं तर थोडीशी चॅट करतो कधीतरी. आणि जे काही थोडंसं शेअर करतो ना, म्हणजे असं वाटतं की ती कुठेतरी लांब दुसऱ्या कुठल्या शहरात तरी अशी माझी एक बहीण आहे जी गेल्या जन्मात तिचं आणि माझं काहीतरी असं नातं आहे. म्हणजे इतकं आम्ही कनेक्ट करतो एकमेकांना. 2 लाईन्स होत्या तिथे. 2 मिनिटं माझं हार्ट स्किप झालं. मी बाहेरच नाही आले बाथरूमच्या, मी तिथेच 2 मिनिटं थांबले. बट देन स्वतःला थोडंसं एकवटवलं आणि आय एम प्रेग्नेंट. इट्स पॉझिटिव्ह. थँक्यू. म्हणजे जावयाने तुम्हाला काहीतरी गोड आणले. अरे कारण की गोड बातमी. ते तुम्ही आजी आजोबा होणार. येस, म्हणजे उद्या कन्फर्म होईल ऍक्च्युली, पण बहुतेक तरी आहे. थँक्यू. याग सख्यानो चला याग सयानो, आता डोहाळ तुलीचा झुला सजवूया. चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई, फुलांनी आज हिची वाडी भरूया. वेल ही वाकली फळांनी लगडली,
तुमचं खरं होतंय का? डिलिव्हरी झालेली आहे माझी. आता मी आहे माझ्या माहेरी आणि मला त्यावेळेला अजिबात काही नव्हती हे विचारायची की मुलगा झालाय की मुलगी झालाय. बाळ रडलं ते सुखरूप आहे हे बघून हे समजून ऐकूनच खूप भारी वाटलं. माझ्याकडे घेऊन आला आणि मला चेहरा दाखवला. एवढंसं तोंड होतं, एवढंसं गोरागोराचं बाळ होतं, एवढंसं लिटरली तोंड होतं छोटा बाबू. मग फक्त माझ्या तोंडून आई ग एवढं बाय. खबर दिल में कहीं रब रहता है. तुझ्या काकी वाजव. भोली वाली मेरी माँ मेरे दिल में रहती, भोली वाली मेरी माँ. दीदी कुठे जाणं, दीदी कुठे जाणं, दीदी पिता से है नाम तेरा, पिता पहचान तेरी, जिए जिस सहारे पे तू, पिता से वो सांस मिली है पिता रब तेरा. माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी. हो खुदा पे भी असर तो दुआओं का है घर. मेरी माँ प्यारी माँ हो माँ मेरी माँ प्यारी बिगड़ी किस्मत भी संवर जाएगी, जिंदगी ताराने खुशी के गाएगी. तेरे होते किसका डर, तो दुआओं का है घर. मेरी माँ मेरी माँ. बघितलं तुम्हाला जर इतकं भारी वाटतंय तर मला किती भारी वाटत असेल जेव्हा मी ते सगळं बघत होते. उर्वशी थँक्यू सो मच. आय लव्ह यू डिअर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाळाचा जन्म हा एका आईचा पण दुसरा जन्म असतो आणि ते अगदी असं काळजाला भिडेल असं तुम्हाला फील करून दिलंस. थँक्यू सो मच. मी ऑलरेडी ते व्हिडिओज माझ्या ड्राईव्हला टाकून ठेवले जिथून ते कधीच कुठे जाणार नाहीत अशी मी अपेक्षा करते. नकोच जायला म्हणूनच ते ड्राईव्हला सेव्ह करून ठेवलेत स्पेशल. थँक्यू सो मच उर्वशी. आय लव्ह यू ओला. थँक्यू सो मच. आणि तिच्यासारख्या खूप साऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांनी खूप खूप छान भरभरून आशीर्वाद दिले. थँक्यू सो मच. अजून एक अशीच अजून एक गोष्ट म्हणजे अरुच्या बर्थडेच्या निमित्ताने एवढं म्हणजे माझ्या ह्याच्या समोर आलं ना की पहिले तर मी एकदम कॅज्युअली ओपन केलं की काय आहे. पण जेव्हा मी ते वाचत गेले ना जे तिने पाठवलं होतं म्हणजे ते आपल्या एका सबस्क्रायबरनी एक पत्र लिहून तिला पाठवलं होतं
आणि मला पाठवायला सांगितलेलं. मी ते पटकन असे वाचून दाखवते. इथे साईडला तुम्हाला फोटो अटॅच करते म्हणजे तुम्ही पण वाचू शकता. आणि हे पाठचं मेस बघू नका, रूम अजून आवरायची आहे. जर ती आवरत बसले असते तर व्हिडिओला लेट झाला असता, एडिटिंग आणि सगळंच. त्याच्यामुळे पहिला म्हटलं मी तुमच्याशी बोलून घेते, व्हिडिओ एडिट करून घेते. हे बघा अजून पण कामानिमित्त नुसते फोन येत आहेत, मेसेज येतात, खूप गोष्टी असतात यार. ठीक आहे, ते काय तुम्हाला सांगू, ते माझं काम आहे, मी माझं बघेन कसं तर. पण सॉरी थोडंसं लेट होतोय, सो सॉरी. तर हे मी नंतर उरकेन, पहिले हे वाचून दाखवते. श्री स्वामी समर्थांनी सुरुवात आहे. हाय समृद्धी, खरं तर खूप दिवसांपासून तुझ्याशी हितगुज करण्याची इच्छा होती. ऋषालीच्या माध्यमातून मी माझे मनोगत व्यक्त करते. तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल याची खात्री आहे. समृद्धी, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून, एक पत्नी म्हणून, एक यशस्वी यूट्यूबर म्हणून आणि आता एक आई म्हणून तुझा मला खूप अभिमान वाटतो. या प्रत्येक टप्प्यावर तू स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी झाली आहेस. त्याचं सर्व श्रेय तुला जातं. तुला जन्म देणाऱ्या तुझ्या दिवंगत पप्पांना, आईला, ज्यांनी तुझ्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला, त्या तुझ्या इतर फॅमिली मेंबर्स यांचाही त्यात खूप मोठा वाटा आहे. थँक्यू सो मच. असो, मी फेब्रुवारी 2022 पासून तुझे व्हिडिओज बघते आहे. इफ आय एम नॉट मिस्टेकिंग, तुझ्या ॲक्सिडेंटच्या आधीचे 1 किंवा 2 व्हिडिओ तुझा पहिला व्हिडिओ होता बरोबर. त्यावेळी एवढ्या मोठ्या अपघातातून तू व्यवस्थित बरी झालीस ती केवळ स्वामींच्याच आशीर्वादाने. नक्कीच, श्री स्वामी समर्थ. त्या व्हिडिओ नंतर जवळपास सगळेच व्हिडिओ मी बघितले आहेत. त्यात तुझ्या बालपणापासून 5/4/2021 लग्नापर्यंतचा तुझा खडतर पण तरीही यशस्वी प्रवास, तुझ्या एंगेजमेंटचे, प्री वेडिंगचे शूट, हळदीचे, लग्नाचे आणि त्यानंतरचे गोंधळाचे विधी, विपुल अनघाच्या लग्नाचे शूट खूप सुंदर होते. थँक्यू सो मच. नवीन घरात सासरी सेटल होत असतानाच तुझ्या सकट सासरची सर्व मंडळी कोविड पॉझिटिव्ह होती. त्यावेळी तू त्यांची केलेली सेवा, थँक्यू सो मच. खूप धीराची आहेस तू. त्या काळात स्वतःसोबतच कुमारलाही सकारात्मक विचार करायला लावलास. तो व्हिडिओ बघून माझ्या अंगावर काटाच आला होता. आलेल्या संकटावर मात करून जिद्दीने पुढे जायचं हेच तू त्यातून दाखवून दिलंस. स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार आठवले. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात. ग्रेट. समृद्धी, तुझ्या स्वभावातला आणखी एक वाकडण्याजोगा पैलू म्हणजे तू स्वतः बरोबर तुझ्या इतर फॅमिली मेंबर्सनाही पुढे जाण्यासाठी जमेल तेवढी मदत करत असतेस. ऋषालीताई अलिबागला असताना तिच्या नाईटीच्या प्रमोशनसाठी तू एक व्हिडिओ बनवला होता. तो ऑनलाईन बिझनेस व्हावा यासाठी तू केलेले प्रयत्नांमुळे आज अनन्यास बुटीक खूप छान प्रकारे नावारूपाला आले आहे. रिझनेबल रेट आणि बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट यामुळे ऋषालीताईच्या चॅनल, FB आणि YT लाईव्हला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. येस, थँक्यू सो मच फॉर दॅट. तुझ्या ब्लॉगमधली माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तुझे सादरीकरण आणि तुला देवाने दिलेली अलौकिक देणगी, तुझा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच. खूप जणांना माझा आवाज आवडतो, खूप जणांना आवडत पण नाही. असो, एखादी गोष्ट लोकांपर्यंत सुंदर पद्धतीने पोहोचवण्याची तुझ्यातल्या कलेला खरंच दाद द्यावी लागेल. थँक्यू सो मच. तुझ्या मुखातून वदणारे देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव, सुखाचं झाड माझ्या अंगडी लाव हे गीत ऐकलं का मन प्रसन्न होतं. थँक्यू. ते असंच सुचलेलं मला. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या आवाजातली कृष्णवाणी खूप मिस करते. अशा तऱ्हेने तुझा मी समृद्धीपासून वाव समृद्धीपर्यंतचा यूट्यूब प्रवास माझ्यासारख्या लाखो व्ह्युअर्सनी बघितला आहे. तुझे प्रत्येक व्हिडिओ बघताना मी स्वतःला कुठेतरी रिलेट करते. तुझ्या माझ्यात वयाचं अंतर जरी खूप असलं तरी तुझ्या विचारांमधून तू सदैव माझ्यासाठी माझी आयडॉल ठरली आहेस, त्यात शंकाच नाही. मी समृद्धीचे 84,000 सबस्क्रायबर्स असताना, म्हणजे सिल्वर प्ले बटन अवघ्या हाकेच्या अंतरावर असताना तू ते चॅनल बंद करून शून्यातून पुन्हा नवीन विश्व साकारण्यासाठी तू घेतलेली मेहनत ही आजच्या वाव समृद्धीच्या 1.35 लाख सबस्क्रायबर मधून दिसून येते. थँक्यू. 13/4/2023 म्हणजे अरुचा बर्थ डे, म्हणजे तेव्हा जन्मदिवस. हा दिवस तुझा राहुल आणि पाटील फॅमिलीसाठी खूप आनंदाचा दिवस होता. कारण आज बरोबर 1 वर्षापूर्वी राहुल कुटुंबात एक गोंडस अवखळ नटखट कान्हा जन्माला आला. दोन्ही घरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आज या छोटा कृष्ण 1 वर्षांचा झाला. खरं तर त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देण्याच्या अनुषंगाने तुझ्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न केलाय आणि अरे बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. असाच तुमचा आशीर्वाद अरिवच्या पाठीशी असू द्या. थँक्यू सो मच. असो, अजून एक गोष्ट माझ्या मनातली शेअर करावीशी वाटते. धन्य त्या आई वडील त्यांच्या पोटी समृद्धीसारखे कन्यारत्न प्राप्त झाले. धन्य त्या सासू सासरे ज्यांना तुझ्यासारखी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी सून मिळाली. धन्य तो जोडीदार ज्याला तुझ्यासारखी पत्नी आणि अर्धांगिनी म्हणून लाभली. आणि धन्य तो अरिव ज्याने तुझ्या पोटी जन्म घेतला. असं कोणी सख्खी बहीण पण लिहित नाही कोणासाठी. म्हणजे मला कोणी भाऊ बहीण नव्हतं ना, तर मला असं वाटायचं की कोणतरी असायला पाहिजे होतं. कारण की पप्पा जेव्हा आजारी होते त्यावेळेला मला समजायचंच नाही की मी कोणाकडे शेअर करू ना. आई शाळेत असायची आणि मला एवढं कळायचं की आईशी नाही शेअर केलं पाहिजे कारण ती पण टेन्शनमध्ये आहे. मग तेव्हा मला असं वाटायचं की मला कोण का भाऊ बहीण नाही आहे. मला खूप सोबत झाली असती भरपूर गोष्टींसाठी. मला क्षणोक्षणी असं वाटायचं. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की स्वामींचा असा प्लॅन होता की तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत उर्वशीसारख्या तुमच्यासारख्या अशा बहिणी मैत्रिणी पाठवायचं. मला कल्पना आहे की सध्या अरिवमुळे तुला या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून डेली व्लॉग्स करणं शक्य नाही, परंतु तरीही तुझ्या व्हिडिओची मी नेहमी आतुरतेने वाट बघत आहे. थँक्यू सो मच. खरंच मला जमत नाहीये. इन्फ्लुएन्सर लोकांच्या मनात कायम घर करून राहणाऱ्या माझ्या आयडॉलशी मैत्री करायला मला नक्कीच आवडेल. आय होप माझे मनोगत खूप मोठं झालं आहे, पण तरीही तू ते वाचशील आणि तुझा रिप्लाय ऋषालीकडून किंवा पर्सनली रिप्लाय करून पाठवशील याची खात्री आहे. ऋषालीकडे माझा नंबर आहेच, रेसिडेन्शियल ॲड्रेसही आहे. सो वेटिंग फॉर युअर रिप्लाय. Once again, Ariv, wish you a wonderful and best birthday and a year ahead. Thank you so much. Swami bless your family. Thank you so much. With warm regard, Mrs. Manali Yerunkar Priya. थँक्यू मनाली ताई. थँक्यू सो मच. तुम्ही हे जे एफर्ट्स घेतलेत एवढं माझ्यासाठी म्हणजे भरभरून लिहिण्याचे खूप आभारी आहे तुमची. मी खूप आभारी आहे आणि नक्कीच मी ताईकडे तुमचा नंबर मागते. मी फारशी टेक्नोसेवी नसल्याने तुझ्याशी इन्स्टावर किंवा यूट्यूबवर कनेक्ट नाही होऊ शकत, म्हणून तुला माझं मनोगत व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तर खूप मनाला भिडून जातात ना ताई. थँक्यू सो मच. कोण आजच्या जगात असं करतंय का लिटरली वही पेन घेऊन बसतंय, वेळ काढून बसतंय आणि माझ्यासाठी एवढी 4-5 पानं लिहितंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हस्ताक्षर माझं तुझ्यासारखं सुंदर नाही, त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करशीलच. मला सगळं कळलं, तुमच्या भावना पण माझ्यापर्यंत पोहोचल्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. तुमच्यासारखी माणसं भेटणार ना म्हणजे माझी पुंजी आहे ती. थँक्यू सो मच. आय डोंट नो तुम्ही कुठे आहात, तुम्ही कशा दिसता. थँक्यू सो मच. उर्वशी तुला पण थँक्यू सो मच. उर्वशी तर ॲटलिस्ट आय नो की हाऊ शी लुक्स. त्या ताईंचा पण मी नंबर सेव्ह करेन. आणि अशा खूप जणी आहेत त्यांना माझ्याविषयी खरंच मनापासून भरपूर काही वाटतं. खूप आभारी आहे मी तुमची. च्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. पुन्हा लवकर भेटू एक चांगला छानसा ब्लॉग घेऊन अरुच्या बर्थडेचा. टिल देन बाय बाय. टेक केअर. सी यू अगेन सून.